नमस्कार. नॅचरोपॅथी फूड रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे. श्रावण महिना चालू झाला आहे. या महिन्यात बरेच जण उपवास करतात. ते चांगलंच असतं, त्याने शरीर शुद्धी होते. पण उपवासादरम्यान अशक्तपणा जाणवतो, थकवा येतो. या प्रश्नांवरील उपाय म्हणून मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास ऊर्जा देणारे लाडू व प्रोटीन शेक. त्यासाठी मी घेतलं आहे बदाम, सूर्यफुलाच्या बिया, पंपकिन सीड्स, अक्रोड, काजू, पिस्ता, तीळ व मखाणे. आता हे सगळं जिन्नस एक एक करून भाजून घेऊया. पहिले बदाम. बदामाला सुक्या मेवाचा म्हणजे ड्रायफ्रूटचा राजा म्हटले जाते. शरीराला आवश्यक त्या सर्व पौष्टिक बाबी बदामात आहेत. बदाम शरीर व मन निरोगी ठेवणारे औषधी अन्न आहे. मेंदू, हृदय, यकृत, हाडे या सर्वांसाठीच बदाम चांगला. बदामाचा एक उपाय तुम्हाला सांगते. बदामाची पेस्ट व दुधाची साय व गुलाबाच्या कळ्या एकत्रित वाटून चेहऱ्याला लावल्या तर सुरकुत्या कमी होतात, काळे डाग मुरमे जातात. बदाम भाजून झालेले आहेत, ते मी आता बाजूला काढते. आता घेऊया पिस्ते. मानसिक तक्रारी, अशक्तपणा, पचन संस्थेच्या तक्रारी, जंत यावर पिस्ते खूप उपयुक्त आहेत. पण बाजारामध्ये काही सॉल्टी पिस्ते पण असतात, म्हणजे खारवलेले पिस्ते, ते चांगले नसतात. आता पिस्तेही भाजून घेऊया. पिस्ते भाजून झालेले आहेत, तेही आता मी बाजूला काढते. आता भाजूयात काजू. काजू शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी मौल्यवान. कुष्ठरोगात थोडे भिजलेले काजू व 2-3 लसणाच्या पाकळ्या अशा तऱ्हेने 8 ते 14 महिने घेतल्यास महारोगाचे चट्टे कमी होतात. तसेच काजूच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता, मज्जासंस्थेचे विकार, शक्तिपात, अशक्तपणा यावरही उपाय होतो. काजू भाजून झालेत. आता भाजूयात सूर्यफुलाच्या बिया, सनफ्लावर सीड्स. सूर्यफुलांच्या बियामध्ये प्रथिने, फॉस्फरस, लोह यांचे प्रमाण चांगले असते. शिवाय बी कॉम्प्लेक्सचे एक समृद्ध अशा बिया या आहेत. या बियांमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. तसेच बेरीबेरी, पेलाग्रा, पांडुरोग, श्वसन मार्गाचे रोग बरे होतात. आता सनफ्लावर सीड्स पण भाजून झाले आहेत, तेही आता बाजूला काढते. आता घेऊयात अक्रोड. अक्रोडाचा आकारच मेंदूसारखा आहे, कारण ती निसर्गाचीच उत्पत्ती आहे. म्हणजे अक्रोड याचा मेंदूसाठी खूपच चांगला उपयोग होतो. अक्रोड ही मेंदूची दुर्बलता कमी करतो व त्याला बलवान करण्याचे काम करतो. तसेच अक्रोडाच्या सेवनामुळे सांधेदुखी, स्त्रियांचे विकार, त्वचा दोष हे बरे होतात. अक्रोड भाजून झालेले आहेत, तेही बाजूला काढते. आता घेऊयात पंपकिन सीड्स म्हणजेच लाल भोपळ्याच्या बिया. यात पण खूप सारं प्रोटीन, खूप सारं कॅल्शियम असतं. क्षयरोगावरती भोपळ्याच्या बिया या उत्तम मानल्या जातात. तसेच जंत झाला असेल तरी भोपळ्याच्या बिया सोलून वाटून खाव्यात. तसेच केसांच्या तक्रारीवरती, हाडांच्या तक्रारीवरती भोपळ्याच्या बिया चांगल्या.
आता भोपळ्याच्या बियाही भाजून झालेल्या आहेत, त्याही बाजूला काढते. आता घेऊयात तीळ. तीळ हे मौल्यवान पौष्टिक अन्न आहे. तिळात खूप सारं कॅल्शियम असतं. मूळ व्याधीमध्ये तिळाच्या तेलाचा वापर जेवणामध्ये करावा. त्वचा दोष, शक्तिपात, मासिक पाळीच्या तक्रारी, अतिसार, केसांच्या तक्रारी याच्यामध्ये तिळाने गुण येतो. तीळ भाजताना ते थोडेसे उडतात, म्हणून मी ही ग्लासची लेड घेतलेली आहे. ग्लासचं झाकण. तीळ आता तीळ भाजून झालेले आहेत, ते बाजूला घेऊया. आता भाजूयात मखाने. मखानेमध्ये खूप सारं फायबर असतं, खूप सारं कॅल्शियम असतं आणि इतर पोषक द्रव्यही असतात. मी भाजताना जरा जास्तच मखाने घेतलेत, थोडे बाजूला काढून ठेवते. आणि थोडे थोडे भाजते. मखाने भाजून झालेत की नाही ते असं फोडून बघायचं की क्रिस्पी झाले का नाही. क्रिस्पी झाले म्हणजे ते भाजून झालेले आहे. नंतर त्याची पावडर चांगली बनत नाही जर ते मऊ असतील तर. आता सगळं भाजून झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची टाकते आणि हे सगळं जिन्नस मिक्सरमधून काढून घेते. मिक्सरमध्ये सगळं होणार नाही, थोडं थोडंसं बारीक करते. आता ही तयार आहे आपली प्रोटीन पावडर. बहुगुणी प्रोटीन पावडर असं म्हटलं तरी चालेल, कारण यात सर्वच आहे. आयर्न, कॅल्शियम, ऑल टाईप्स ऑफ न्यूट्रिएंट्स. आता प्रोटीन शेक बनवण्यासाठी मी घेतलं आहे थोडंसं गाईचं दूध. जर कोणाला दुधाची एलर्जी असेल तर त्यांनी कोकोनट मिल्क घ्यावं. मी ॲपलची स्मूदी दाखवले, त्याच्यामध्ये कोकोनट मिल्क कसं बनवतात ते दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं सब्जा आणि चिया सीड्स टाकलेले आहेत. आता हे मिक्सरमधून काढून घेते. हे प्रोटीन शेक तयार. उपवासाचा प्रोटीन शेक. आता याच्यामध्ये मी 1 चमचा मध टाकते, कारण याच्यामध्ये खजूर वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे, म्हणून मी याच्यामध्ये मध टाकलेलं आहे. हे आहे प्रोटीन शेक. आता लाडवाची तयारी करूया. त्यासाठी मी घेतलेले आहेत 1 वाटी शेंगदाणे, तेही भाजून घेते. शेंगदाण्यामध्ये पण खूप सारं प्रोटीन असतं आणि शेंगदाणेही आपल्या शरीरासाठी खूपच चांगले असतात. शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता हे घेतलेलं आहे खजूर. आता लाडूसाठी मी घेतलेला आहे खजूर. याच्या बिया काढलेल्या आहेत. 1/2 किलोपेक्षा जरा जास्त घेतलेला आहे. खजुरामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपलं पाचनही सुधारतं. आता थोडंसं खजूर आणि शेंगदाणे यांचं वाटण मी मिक्सरमधून काढून घेते. थोडं खजूर अजून टाकते. आणि आता मी खजुराची थोडी पेस्ट बनवलेली आहे, कारण शेंगदाण्याबरोबर थोडंसं बारीक केलं. आता थोडीशी अजून मी पेस्ट पण केले, बाइंडिंगसाठी चांगलं होईल म्हणून. त्याला थोडंसं पाणी वापरलं, म्हणून तूप घेतलं आहे आणि तुपामध्ये ही खजुराची पेस्ट फ्राय करून घेते. जर त्या तुपामध्ये जर थोडंसं फ्राय केलं तर त्यातलं जो पाणी जो असतो तो सगळा निघून जाईल. इथे मी जो तूप घेतलेलं आहे ते तूप गाईचं शुद्ध तूप घेतलेलं आहे. तुपामुळेही पाचन सुधारतं आणि तुपामध्ये ही पेस्ट मी फ्राय करून घेते.
आता मिक्सरमध्ये काढलेला शेंगदाण्याचं कूट आणि खजूर आणि ही आपली प्रोटीन पावडर जी सगळ्या ड्रायफ्रूटची बनवलेली आहे ती आणि खजूरची पेस्ट आणि ही खजूरची पेस्ट जी तुपामधून काढलेली आहे, ड्राय केलेली आहे, हे सगळं मी एकत्र करते. आता हे जे लाडू होणार आहेत हे एकदमच पोषणयुक्त आणि भरपूर न्यूट्रियंट्स याच्यामध्ये असणार आहेत. कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, कारण खजुरामध्ये पण खूप सारं आयर्न असतं. हे सगळ्या म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये कसली कमतरता असेल आणि हा एक लाडू आपण जर खाल्ला तर बऱ्याच कमतरता भरून निघतील. असा हा पोषणयुक्त लाडू, ऊर्जावान लाडू मी आता बनवलेला आहे. याला मी प्रोटीन लाडू का म्हटलेला आहे, कारण याच्यामध्ये शेंगदाणे आहेत, याच्यामध्ये बदाम आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन्स असतात तेच मी यात घेतलेलं आहे. आणि मुळात म्हणजे आता आपण तिळ पण वापरले आहेत, तिळामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं. आता हे तयार आहेत आपले ऊर्जायुक्त लाडू आणि प्रोटीन पावडर आणि प्रोटीन पावडरपासून बनवलेला आपला प्रोटीन शेक. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आणि ही माहिती? आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल, माहिती आवडली असेल तर लाईकही करा आणि इतरांनाही शेअर करा. हा आहे उपवासाचा लाडू. उपवासाचा म्हणजे इतर वेळेस मी खाऊ शकतात. थँक्यू.